लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा बदला महापालिका निवडणुकीत घ्या असा थेट राजकीय संदेश एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिला आहे। छत्रपती संभाजी नगरातील आमखास मैदानावर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत मजलिसला विरोध करणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त करा असं आवाहन केलंय। बुधवारी रात्री आमखास मैदानावर एमआयएमची भव्य जाहीर सभा पार पडली। खासदार असदुद्दीन ओवैसी हे सायंकाळी 7:30 वाजताच सभास्थळी दाखल झाले। रात्री 9:15 वाजता त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली। भाषणाच्या सुरुवातीलाच ओवैसी यांनी मागील 10 वर्षात एमआयएमने केलेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवला। नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत तब्बल 52 जलकुंभ उभारण्यात एमआयएमचा मोठा वाटा असल्याचा दावा त्यांनी केला। यानंतर ओवैसी यांनी आपल्या खास शैलीत एमआयएमला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले। तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांचा वारंवार उल्लेख करत त्यांची नाराजी आता दूर झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, जर मागील निवडणुकीत इम्तियाज जलील आणि बिहारचे अख्तर उल इमान निवडून आले असते तर लोकसभेत वक्फ विधेयकाला कडाडून विरोध केला असता। हा काळा कायदा मंजूर होऊच दिला नसता असा आरोप त्यांनी केलाय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा महापालिका निवडणुकीत काढा, मजलिसला विरोध करणाऱ्यांचं डिपॉझिट जप्त करा। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी आणि एमआयएमच्या नेत्यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहेत।